नमस्कार भावांनो, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आज आपण सकाळ सकाळ आलेले आहोत, पण कुठे आलेलो आहे ते मी नाही सांगणार, ते सिद्धार्थ जाधव त्यांच्या स्टाईलमध्ये सांगतील. पाठचा तर बॅकग्राऊंड बघू शकतो तुम्ही, किती भारी बंगला वगैरे आहे, हे बघा, मस्त वाटतोय ना. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि माझ्या पण यूट्यूब चॅनलवर जर काही कोण नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कशी वाटली. सिद्धार्थ जाधवसाठी एक लाईकसुद्धा करा. बघायचंय तुम्हाला कसे परत एकदा दाखवतोच. अरे वा, कसे साहेबांनी बघायचंय. एक मिनिट, दाखवतोच कसे. तर मित्रांनो, सिद्धार्थ जाधवनी त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सांगत असेल तर मी माझ्या स्टाईलमध्ये सांगतो आता कुठे आलो आहे. तर मित्रांनो, मी सकाळ बंदरावरती आलो आहे आणि सकाळी 7 वाजता आलो आहे. तर कशासाठी आलो आहे ते बघा तुम्ही, हे बघा. आज मित्रांनो बैलगाडी शर्यती आहे 2 फेब्रुवारी. दरवर्षी 2 फेब्रुवारीला असतात आणि त्याचप्रमाणे ह्या वर्षीमध्ये सुद्धा आहेत 2025मध्ये. आणि मी बैलगाडी शर्यती खास बघण्यासाठी आलो आहे. तर चला, तर आपण थोड्याच वेळात बैलगाडी शर्यती आता सुरू होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर कोण नवीन असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली. आणि सिद्धार्थ जाधवसाठी एक कमेंट आणि एक लाईक नक्कीच करा मित्र. खास म्हणजे बर्थडे निमित्त होत्या आणि उद्या माझ्यासुद्धा आयुष्यातला एक चांगला दिवस आहे, कारण उद्या 3 फेब्रुवारी हा माझा बड्डे येतो. चला तर बैलगाडी शर्यती सुरू झाल्यावर भेटू आपण. मित्रांनो, आता पहिली घोडागाडी सुरू होणार आहे थोड्याच वेळात. चला तर आपण आता गाड्या बघूया. आता घोडागाडी सुरू होते पहिली, नंतर मग बैलगाडी सुरू होते. आणि मित्रांनो, घोडागाडी सुटलेली अशा प्रकारे, हे बघा. पब्लिक पाहू शकता मित्रांनो किती आलेलं आहे. भरपूर पब्लिक आलेलं आहे. बैलगाड्या वगैरे पण भरपूर आहेत आणि घोडागाड्या आता 7 ते 8 घोडागाड्या होत्या त्या सुटलेल्या आहेत आणि सर्व फिरूनसुद्धा आलेल्या आहेत. आणि घोड्यांना मित्रांनो ॲक्च्युली एवढा पिकअप असतो ना, ते जवळजवळ 2 मिनिटात का 3 मिनिटात घोडागाडी फिरून आले पोचलेले आहेत. आता फिरून येतील थोड्याच वेळात. असेच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत आहात तुम्ही. त्याला तर दाखवतो तुम्हाला आता घोडागाडी आहे. हे बघा काय पिकअप नाही आला मित्रांनो घोडा. बघा 1 नंबर, 2 नंबर आणि हा बघा 3 नंबर. काय अंतर टाकून आले आहेत माहिती आहे प्रत्येकाला. 3 घोडे मागे आहेत, हे बघा. हा आला 4था आणि 2 घोडे भरपूर मागे राहिले. ते तर भरपूर मागे राहिले, पाहू शकतो तुम्ही. हे बघा इकडे आहेत, भरपूर मागे राहिले ते. आणि दुसरा राऊंड मित्रांनो सुटलेला आणि हे डबलचे घोडे आहेत, हे बघा. आणि हा एक घोडा बघून पाहू शकतो तुम्ही, इकडे पब्लिकमध्ये थांबलेला आहे. हा बघा, हा इकडे पब्लिकमध्ये घोडा, ड्रायव्हर फरार आणि घोडा उलटा, टांगा उलटा मित्रांनो पाहू शकता. बिना ड्रायव्हरचा गेलेला आहे. आणि मित्रांनो हे बघा, डबलच्या घोड्या गाडी फिरून आलेले आहेत आणि एक सिंगलचा गेला तो पार पूर्ण तिकडे टोकाला पूर्ण पाण्यामध्ये गेले. हा बघा, हा 1 नंबर आला. हा बघा पहिला, हा बघा हा पहिला, हा दुसरा आला, दुसरा. आणि हे बघा टफ आहे त्यांच्यामध्ये, 3री आणि 4थीसाठी टफ आहे. बघा हा 3रा, काय माहिती यांच्यामध्ये कोणता जाईल. दोघांची टफ आहे, टफ. वरचा गेला पुढे. अशा प्रकारे घोडा राऊंड संपलेला आहे आणि आता बैलगाडीचा पहिला राऊंड सुरू होणार आहे मित्रांनो. चला तर पहिला राऊंड पाहूया. मित्रांनो, पहिला राऊंड सुटलेला आहे बैलगाड्यांचा. हे बघा, हो गाडी खाली आली, गाडी खाली आली, गाडी खाली आली, गाडी खाली आली. आणि बघा एक मागे राहिलेली, 2 मागे राहिलेली आहे बघा. अशा प्रकारे मित्रांनो पहिला राऊंड सुटलेला आहे. अर्ध्या वाकण्यात गेलेला आहे तो, अर्ध्या अंतरामध्ये म्हणजे. आणि थोड्याच वेळात फिरून येतील. असेच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनत राहा मित्रांनो. आणि कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ती, कारण तुम्ही कमेंट नाही करत, व्हिडिओ बघता पण कमेंट नाही करत. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. पाहू शकता गाड्या फिरून आल्या आहेत, मस्त की अंतरामध्ये आलेल्या आहेत. ते वरून 2 गाड्या आहेत, हे बघा. कोणता नंबर येईल काय सांगू शकत नाही. वरची तर एक तर पूर्ण गेलेली आहे, पण ह्या खालती पाहू शकता तुम्ही, यांची तर टफ आहे. बघा ती बघा, त्यांनी वरून काढली बघा, ती बघा वरून काढली बघा, ती बघा, हे बघा टफ आहे, टफ गाडी.
दुसरा राऊंड सुटणार आहे. पाहू शकता पाणी भरपूर वरती आलेलं आहे आणि आता दुसरा राऊंड सुटतोय. तर आता अशा व्हिडिओमध्ये बनत राहा आणि दुसरा राऊंड पाहूया. हे बघा दुसरा राऊंड सुटलेला आहे. भरपूर पाणी उडवून गेलेलं आहे मित्रांनो. गाड्या पूर्ण पब्लिकमध्ये खाली घुसले पाण्यात आलेले आहेत. पावसाचा मागे आहेत भरपूर लांब आहेत. थोड्याच वेळेला येतील आता. तर अशा व्हिडिओमध्ये बनवून जा. सगळ्या गाड्या आलेल्या आहेत. खालून वरून गाड्या आहेत. पावसाचा मित्रांनो हे बघा. ओ भावेश चिले. ओ भावेश चिले. ओ भावेश. राहू दे भावा राहू दे. नको मारू आता. राहू दे रे. आणि पाणी भरपूर वरती आलाय त्याच्यामुळे बैलगाड्या पलायच्या लय वांद्या होते. बघा ही बघा गाडी खाली आली. बघा ही बघा खाली आली. ही बघा खाली आली. पूर्ण खालच्या झेंड्यापर्यंत पाणी आलेलं आहे. हे बघा तो तिकडे झेंडा आहे. हे बघा इकडे झेंडा आहे आणि पाणी पाहू शकते. बघा पूर्ण झेंड्यामध्ये पब्लिक वगैरे पूर्ण पाण्यामध्ये. अशा प्रकारे गाड्या फिरून आलेल्या आहेत. जातावेळी एक गट बनवून गेला होता आणि यातावेळी 2 ते 3 गट बनवून आलेत. कारण पिकअप एवढा गाड्या नाही ना. पाहू शकता तुम्ही. हे बघा थांबा जरा जवळ येते मग बघा. स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा काय अंतरामध्ये आहे. हे बघा कसे गट पाडून आले. हे बघा कोणाची येते कोणाची येते कोणाची येते. अरे बापरे सुजित अकल. गाड्या तर सुटल्याच नाही मित्रांनो. पण झेंड्यावरती एवढा राडा झालेला नाही. एक समोरची गाडी होती ना ती फिरून उलटी फिरून वापस मागे गेली पलत. तिला वापस पकडून आणलेली आहे. बघूया आता काय करते ती. मला वाटते राडा घालणार आहे ती. या व्हिडिओमध्ये बघायला तुम्हाला मिळेल. त्याला तर आता तिसरा राऊंड सुटतो आहे आणि पाणी भरपूर वरती येतं आहे. बघा बघा पाणी केवढा आहे. आणि तिसरा राऊंड सुटलेला आहे आणि एक गाडी गेलेली आहे वरती मित्रांनो. हे बघा मला वाटते तीच गाडी गेली का दुसरी गाडी कोणती गेली काय माहीत. पण एक गाडी वरती उलटी फिरून गेली म्हणजे तीच गाडी असणार. आणि हे बघा मस्तपैकी गाड्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारे तिसरा राऊंड आणि पूर्ण गाड्या वरून आलेल्या आहेत. बिलकुल एकसुद्धा गाडी पाण्यामध्ये नाही. पूर्ण गाड्या वरून आलेल्या आहेत. मस्त चांगले याच्यावरून आलेले आहेत. गाड्या मस्त काढलेल्या आहेत. बघा वर आल्या पब्लिक खाली वा वरती वा. हे बघा ड्रायव्हर सुद्धा हात करून दाखवत आहेत. खाली वा वरती वा. हे बघा 2 नंबर. हे बघा उमेश काका आणि तिसऱ्या राऊंडच्या मित्रांनो गाड्या आलेल्या आहेत. आणि हे बघा चौथा राऊंड सुटलेला आहे. बघा पाहू शकता तुम्ही. चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा गाडी उलटी फिरलेली आहे वरती. तीच गाडी मला वाटतं ह्याच्यामध्ये टाकली होती. ह्या गाड्यामध्ये पण डबल वरती फिरलेली आहे. आणि हे बघा मस्तपैकी अति सुंदर गट सुटलेले आता चौथा राऊंड पाहू शकता. 1 नंबर. गाड्यासुद्धा कमी आणि मस्त गाड्या गेलेल्या. ते बघा मानली पाहिजे असा गट सुटला पाहिजे मित्रांनो. नाहीतर मग 10 ते 15 एका गटामध्ये गाड्या सोडायच्या आणि मग ती एकामेकावरती चढणार वगैरे हे चांगलं नाही दिसत. आणि चौथ्या राऊंडच्या मित्रांनो गाड्या फिरून आलेल्या आहेत. आणि गाड्या पण अशा वेगाने आलेल्या आहेत ना. ज्या साईडने गेल्या आणि त्या साईडनीच गाड्या आलेल्या आहेत. पाहू शकता कारण नेमक्याच गाड्या सोडलेल्या आहेत ना. हे बघा मस्तपैकी ज्या मार्गे गेल्या त्या मार्गे झाल्या. बघा वा वा. टप आहे दोघींमध्ये पण टप आहे. म्हणजे ही तिसरी आहे ना. बघा ही तिसरी आहे ना. तिचा नंबर हीची तिसरा आहे. त्या दोघींमध्ये फक्त टप आहे. चौथी गाडी इकडून वरून आलेली आहे आणि 5वी. हे बघा राहू दे काका नका मारू आता. दादा राहू दे दादा राहू दे आता. त्याच्यामध्ये पण नेमक्याच गाड्या आहेत. 6 ते 7 गाड्या आहेत. हे बघा 5 आहेत. हे बघा मस्त गाड्या गेलेल्या आहेत. त्यासुद्धा मित्रांनो गाड्या फिरून आलेल्या आहेत. मस्तपैकी चांगल्या पिकअपमध्ये आलेल्या आहेत. पाहू शकतो तुम्ही. हे बघा 2च गाड्या मला वाटतं पुढे आलेल्या आहेत. हे बघा 3 गाड्या पुढे आलेल्या आहेत. पिकअपमध्ये आलेल्या बघा खालून टाकतो. बघा खालून टाकतो. हे बघा चौथी आली. चौथी राहू दे दादा नका मारू राहू दे. त्या गाड्यामध्ये 5च गाड्या सुटलेल्या आणि 5वी गाडी एकदम मागे आले मित्रांनो. मस्तपैकी शानदार अशा. बघा वा सही. बघता बघता मित्रांनो सुद्धा गाड्या जवळ आलेल्या आहेत फिरून. पाहू शकता तुम्ही. बघा हे बघा पहिली
अरे मागं बघू नको हे बघा टप आहे 4 गाड्यांमध्ये टप आहे तिसऱ्या 4थ्या नंबरसाठी आहे बघा मित्रांनो. पब्लिक चर्चा करतोय पहिल्या गाडीची. एवढी अंतर टाकून आले ना पब्लिक काय बोलतो माहिती आहे की ती पहिली गाडी जी गेली ती सर्वात मागून गेली पण ती पहिली नंबर आली. बघा पुढं असणे आणि मागं असणं ह्याच्यात किती अंतराचा फरक आहे मित्रांनो जाता वेळी. पण येता वेळी त्याच गाडीला मान मिळतो. पब्लिक त्याची चर्चा करतो जी पहिली येते. आणि आता गाड्या सुटल्या आहेत. या पण वासुकी नियमात बसणाऱ्यासारख्या गाड्या सोडलेल्या आहेत पावसाळ्यात तुम्ही हे बघा. गाड्या फिरून आलेल्या आहेत. पब्लिक आहे खाली वरती होण्याचं नाव नाही घेत पण आता वळायला लागलं गाड्या जवळ लागायचं बघा. आणि गाड्यांपेक्षा बैलगाड्यांपेक्षा मित्रांनो आपल्याला 1 नंबरची गाडी मिळालेली आहे निवास बघत त्याची फायनलचे मानकरी ठरलेले नादगाव बिटवरचे 2025ची पहिली शर्यत. तर पाहूया आपण बिलाल पटकवलेलं आहे ते निवास वगैरे पहिली गाडी. एक नंबरची गाडी आता मित्रांनो 2 नंबरची गाडी पाहूया आपण लागलेली आहे. इकडे 2 नंबरची गाडी आहे आणि मित्रांनो भरत बेलोशे त्यांची 2 नंबर गाडी लागलेली आहे. काशीदमधली गाडी पाहू शकतो तुम्ही. 2 नंबरचा गुलाल पटकवलेला आहे. 2 नंबरचे मानकरी आहे मित्रांनो. आणि 3 नंबरची गाडी पाहू शकतो तुम्ही नाटकामध्येच अमोल कोतवाल यांची 3 नंबरची गाडी लागली आहे. 3 नंबरची मानकरी आहे. मस्त असे हार वगैरे घालून सजवलेले आहे. अशा प्रकारे मित्रांनो नाटकाची बैलगाडी शर्यत अशा समाप्त झालेली आहे. अपेक्षा करतो की ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवली आणि जो कोण माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सर्वांना आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर मित्रांनो टाटा बाय बाय.